आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू वादामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मध्यस्थी अखेर कामी आली आहे। कारण रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता बच्चू कडूंनीही त्यांची संघर्षाची तलवार म्यान केली आहे। पण राणा वादात बच्चू कडूंना मेळावा घेऊन वाद शमल्याचं काय जाहीर करावं लागलं अशी चर्चा मात्र सुरू झालेली आहे। राणा बच्चू कडू वादात अखेर गोडवा। कोणी आमदार दुखले असेल, मंत्री दुखले असतील त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो। पहिली चूक माफ, बच्चू कडूंची घोषणा। आपण 2 पावलं मागे घेतले, आम्ही 4 पावलं मागे घेऊ। आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाहीये। शिंदे फडणवीसांच्या मध्यस्थीचं यश। 3 महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर शमला। एक वार प्रहार 10 तुकडे करण्याची ताकद आमच्यात आहे। शिंदे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मेळाव्यातील हे झुकेगा नहीचं बॅनर। या बॅनरमुळे बच्चू कडू काय भूमिका घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला। त्यानंतर बोलायला उठलेल्या बच्चू कडूंच्या भाषणाची सुरुवातही आक्रमक झाली। आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही। विनाकारण तोंड मारान तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही। खरं तर बच्चू कडूंच्या सभेच्या 2 दिवस आधी घडलेल्या घडामोडी खूप महत्त्वाच्या होत्या। कारण रविवारी रात्री स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राणा कडू वादात मध्यस्थी केली। त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना आपणच गुवाहाटीला पाठवल्याचं जाहीर करत राणांचे आरोप अनाठायी असल्याचं स्पष्ट केलं आणि राणांनीही दिलगिरी व्यक्त केली। बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्या आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। जर कोणाचं मन दुखावलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे। आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखले असेल, मंत्री दुखले असतील त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो। त्यामुळे राणांच्या माघारीनंतरही 2 दिवसांपासून आक्रमक बाणा दाखवणाऱ्या बच्चू कडूंच्या भाषणाची आक्रमक सुरुवात झाली खरी, पण कडूंची ही आक्रमकता केवळ प्रस्तावनाच ठरली। चूक आपल्या लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्दल खरं तर पुन्हा आपले आभार मानतो। आपण 2 पावलं मागे घेतले, आम्ही 4 पावलं मागे घेऊ। आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाहीये, चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे। खरं तर राणांच्या प्रत्येक आरोपानंतर बच्चू कडू ही तात्काळ प्रत्युत्तर देत होते, पण राणांच्या माघारीनंतर मात्र बच्चू कडू लगेच रिॲक्ट झाले नाही। त्यासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली, त्यांच्यावरच्या आरोपांचं खंडन करत स्पष्टीकरण द्यावं लागलं। त्यामुळे राणांच्या आरोपांनी नाही म्हणायला काही अंशी तरी बच्चू कडूंच्या प्रतिमेला धक्का बसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळत नाहीये। बरं, मंगळवारच्या युतीच्या बैठकीत केवळ महामंडळावरच चर्चा झाल्यानं मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक आमदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे। सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर। मंत्रिमंडळ बैठकीत विस्तारावर चर्चाच नाही। शिंदे फडणवीस सरकारचं वेट अँड वॉच। बच्चू कडूंसह इच्छुक आमदारांचा पुन्हा हिरमोड। शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे। कारण मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झालीच नाही। त्यामुळे तुर्तास तरी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार नाही हे स्पष्ट झालंय।
मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर महामंडळ होईल की त्याच्या आधीच होणार आहे? मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मला असं वाटतं की मुख्य आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील. पहिल्या विस्तारात भाजपच्या 9 आणि शिंदे समर्थकांमधील 9 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे आता दुसऱ्या विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे समर्थक अनेक आमदार इच्छुक आहेत. ज्यात अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू, औरंगाबादचे शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट, ठाण्यातले ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक, महाडचे शिंदे समर्थक भरत गोगावले, अंबरनाथचे शिंदे समर्थक आमदार बालाजी किणीकर, पाचोऱ्याचे शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील, मुंबईतील माहीम मतदारसंघाचे शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल, सिंदखेड राजा मतदारसंघातील भाजप आमदार जयकुमार रावळ, ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक, सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, निलंगा मतदारसंघातील भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नाशिक मतदारसंघातील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे अशा अनेक इच्छुकांची भली मोठी यादी आहे. विशेष म्हणजे पहिल्या विस्तारानंतर संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासारख्या काही नेत्यांनी वेळोवेळी उघडपणे त्यांची नाराजीही बोलून दाखवली आहे. पण आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. विस्ताराचा काही विषय आमचा नाही आहे. ज्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करेल, तो काही आमचा विषय नाही आहे. आमचा विषय आहे सामान्य माणूस, त्याच्यासाठी पुढच्या भूमिका आम्ही. शिवसेनेतून बंडखोरी करून तब्बल 39 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे यातील अनेक आमदारांना आपल्याला सत्तेचा वाटा मिळेल अशी अपेक्षा असणं गैर नाही. पण मंत्रिपद ठराविक असल्यानं उरलेल्या 41 आमदारांपैकी कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवरती पडणार असला तरी इच्छुकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण शिंदे फडणवीस सरकार अनेक इच्छुकांची महामंडळांवरती वर्णी लावणार आहे आणि लवकरच महामंडळांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. महामंडळांच्या नियुक्त्या लवकरच होणार. 120 जणांना महामंडळांची लॉटरी लागणार. इच्छुकांची महामंडळांवर नियुक्ती होणार. शिंदे फडणवीस सरकारचा महामंडळ विस्तार कधी होणार, याप्रमाणेच महामंडळांचं वाटप कधी होणार याची सत्ता पक्षातील आमदारांमध्ये उत्सुकता होती. ही उत्सुकता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण शिंदे फडणवीस सरकारमधील अनेक आमदार आणि नेत्यांना महामंडळाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाली. त्यानुसार सरकारशी संबंधित महामंडळांवर 120 नियुक्त्या प्रलंबित आहेत. यामध्ये महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महामंडळ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. 120 जागा भरून इच्छुकांना आणि समर्थकांना ताकद देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. आम्ही चर्चा करत असताना 120 महामंडळाचा प्रत्येक महामंडळाची परिस्थिती काय आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये काम कसं करता येईल, त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असेल तर अजून दोन्ही नेते मंडळींना सांगून काय बदल करता येईल याच्यावरच आमची चर्चा झाली. 120 महामंडळं जरी असली तर त्याच्यातली 50-40, 30-40, 20-25 हे सगळे जे काही अधिकार आहेत या दोन नेते मंडळी आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर हे दोन्ही नेते मंडळी या महामंडळाच्या संदर्भातली यादी जाहीर करतील. महामंडळ वाटपावर चर्चा झाली असली तरी महामंडळ वाटपाचा अंतिम फॉर्म्युला शिंदे फडणवीस ठरवणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलंय. किती महामंडळांना ताकद द्यायची आहे, किती महामंडळांना अजून निधी उपलब्ध करून द्यायची आहे याच्यावरच आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली. आणि जे मी आपल्याला सांगितलं की आमचं म्हणणं जरी काही असलं तरी देखील महामंडळाचा जो कोटा आहे, किती टक्के आम्हाला आणि किती टक्के भाजपाला,
हे सगळं 2 नेते मंडळी ठरवणार आहेत, आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब. मंत्रिमंडळात समावेशासाठी अनेक इच्छुक आहेत. यातल्या काही इच्छुकांना महामंडळ देऊन सन्मान राखण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, तर काहींना त्यांच्या मतदारसंघात ताकद देण्यासाठीही महामंडळ मिळण्याची शक्यता आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पाहुयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ. किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर आरोप. एसआरए गैरव्यवहार प्रकरण भोवणार. मुंबईच्या गोमाता नगरमधील कथित एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा दादर पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तर भाजप नेते किरीट सोमय्याही या प्रकरणी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. आरोपी चंद्रकांत चव्हाण याच्याशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. ह्या इथे पण दादर पोलीस स्टेशनच्या FIRचा संबंध येणार. तिथे किशोरीताई पेडणेकर आणि चंद्रकांत चव्हाणांनी मिळून लाखो लोक म्हणजे करोडोचा गोंधळ केला आहे. इथे पण तेच आहे. इथेही किशोरदार पेडणेकर 6व्या मधला तळमधला ग्रॅप केलं होतं. चंद्रकांत चव्हाणांनी पण यात ग्रॅप केलेलं आहे. गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पात स्वस्तात घरं देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 4घांना अटक केली आहे. या आरोपींपैकी एका आरोपीशी पेडणेकरांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान सोमय्यांनी मंगळवारी चंद्रकांत चव्हाण राहत असलेल्या घराची पाहणी केली. या प्रकरणी आपल्याकडे आणखी काही गोपनीय माहिती असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय, तर किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांचे सगळेच आरोप फेटाळून लावले. कर नाही त्याला डर कशाला, अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे. मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी, तुमच्या घड्याळात 2.5 तास नक्की झाले, पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्याच्यातलं 10% पण खरं नाही. गोमाता नगर एसआरए घोटाळा प्रकरणी जून महिन्यात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या गुन्ह्यात किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र राज्यात सत्तांतरानंतर तपासाची चक्र फिरली आणि पेडणेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकले. आता मात्र या प्रकरणावरून सोमय्या विरुद्ध पेडणेकर असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊतांपाठोपाठ आता माजी महापौर किशोरी पेडणेकर या भाजपच्या रडारवरती आलेल्या आहेत. एसआरए घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांपाठोपाठ आता मनसेच्या संदीप देशपांडेंनी पेडणेकरांवरती गंभीर आरोप केले आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. मुंबईच्या गोमाता नगरमधील एसआरए घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण गोमाता नगर पाठोपाठ आता त्यांच्यावर आणखी एक आरोप झालाय. मुंबईतील यादवनगर पत्राचाळ प्रकरणी मनसेनं पेडणेकरांवर आरोप केलाय. यादवनगर एसआरए प्रकल्पात 63 झोपड्या असताना त्यांची संख्या वाढून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय. जी एसआरए स्कीम चालू केली गेली, 195 क्रमांकातील जो भूखंड आहे त्या भूखंडावर जर आपण अनेक्शर बघितलं, या अनेक्शरची कॉपी आमच्याकडे आहे, तर फक्त 63 झोपड्या त्या तिथे होत्या. त्या 63 झोपड्यांच्या जागी 221 झोपड्याची नोंद झाली. गोमाता नगर एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी केली जाते. हे प्रकरण ताजं असतानाच मनसेनं त्यांच्यावर आणखी एक आरोपाची तोफ डागली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर चांगल्याच अडचणीत आल्यात. खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू धडाडीनं मांडणाऱ्या नेत्या अशी पेडणेकरांची ओळख आहे. खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर पेडणेकरांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पण भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्यांना एसआरए घोटाळा प्रकरणी
टार्गेट केलंय. त्यांनी SRA घोटाळा प्रकरणी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत. सोमय्यांच्या आरोपानंतर पेडणेकरांच्या मागे आता पोलीस चौकशीचा ससेमिरा लागलाय. शिवसेनेतील बंडानंतर किशोरी पेडणेकरांनी विरोधकांचा रोष उडावून घेतला होता. मात्र आता पेडणेकरांची चौकशी सुरू झाल्यानं पक्षातील नेते अंतर राखून असल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल पाटील आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. क्रिप्टो करन्सीला पर्याय म्हणून RBIनं 1 नोव्हेंबरपासून 9 बँकांमार्फत स्वतःची अशी डिजिटल करन्सी लॉन्च केली आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC असं या करन्सीचं नामकरणही करण्यात आलंय. नेमकी ही करन्सी कशी असणार आहे, त्याचा वापर कसा करता येईल, जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. RBIनं ही आणली डिजिटल करन्सी. 9 बँकांच्या डिजिटल करन्सीचं लॉन्चिंग. परस्पर व्यवहारात होणार वापर. क्रिप्टो करन्सीला RBIचा भक्कम पर्याय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्वतःची अशी ऑनलाईन डिजिटल करन्सी लॉन्च केली आहे. भारतीय रुपयाप्रमाणेच ही करन्सी अधिकृत असं ऑनलाईन चलन असल्यानं क्रिप्टो करन्सीला हा एक भरभक्कम आणि ऑथेंटिक असा पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. सुरुवातीला देशातल्या 9 बँका हे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC ऑनलाईन परस्परांमध्ये व्यवहाराकरता अंमलात आणू शकतील. या ऑनलाईन चलनाचं मूल्य हे आपल्या भारतीय रुपया एवढंच असेल. क्रिप्टो करन्सी सारखा त्यात कसलाही चढउतार होणार नाही. या ऑनलाईन करन्सीला केंद्र शासनाचं रीतसर आर्थिक संरक्षणही असणार आहे. डिजिटल रुपी हा केंद्र सरकारने, रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या वतीने देऊ केलेली करन्सी आहे. आणि याला आपण जसा आपला प्रत्यक्षातला नोटेचा रुपया किंवा नाण्याचा रुपया असतो, तो हा किमती दृष्टीने सारखाच असणार आहे. याच्या किमतीमध्ये कधीही क्रिप्टो करन्सीसारखा म्हणजे बिटकॉइन किंवा इथरम सारखा बदल होणार नाही. त्यामुळे हा एक स्थिर करन्सी असणार आहे. या डिजिटल रुपीचा वापर प्रारंभी फक्त 9 बँकांमध्येच करता येणार आहे, ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ICICI, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC, HSBC या बँकांचा समावेश आहे. आता भारताची डिजिटल करन्सी आली आहे. त्यामुळे बेभरवशाच्या ऑनलाईन क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांनी यापुढे भारताची अधिकृत ऑनलाईन करन्सी असलेल्या CBDCत गुंतवणूक करण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाल्याचं जाणकारांना वाटतंय. जे लोक आज क्रिप्टो करन्सीकडे जातात त्याच्यामुळे जी एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण होऊ घातलेली आहे, ज्याच्यामुळे टेररिझम किंवा टेरर फंडिंग, ड्रग ट्रॅफिकिंग यासारख्या व्यवहारांना चालना मिळते, ती मिळण्यास जरा आळा बसेल, अशा प्रकारचे व्यवहार होण्यास आळा बसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण आर्थिक समावेशन, जास्तीत जास्त लोकांचा आर्थिक व्यवहारांशी सहभाग होऊ शकेल. याच्यामुळे गरिबांपर्यंत जो पैसा आहे सरकारी योजनांचा, तो थेट पोहोचणार आहे. खरं तर या ऑनलाईन करन्सीची अर्थात रुपयाची गेल्या बजेटमध्येच घोषणा झालेली. मंगळवारी त्याचं ऑफिशियल लॉन्चिंग झालंय. पण आता भारतीयांच्या हाती ही डिजिटल करन्सी आल्यानं एक नवा आणि विश्वसनीय पर्याय मिळण्याची शक्यता आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी पुणे महापालिका आयुक्तांना एका पाठोपाठ एक अशी 2 पत्र लिहिलेली आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वाहतूक कोंडी होत असलेल्या वेळांमध्ये अवजड वाहतूक बंद करण्याचा सल्ला दिलेला होता. आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी दुसरं पत्र लिहिलं, ज्यात त्यांनी BRT मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे. आणि त्यामुळे पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच लेटर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर. पोलीस आयुक्त मनपा आयुक्तांमध्ये जुंपली. पोलीस आयुक्तांची मनपा आयुक्तांना 2 पत्र. पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून आमने सामने. पुण्यात गेल्या 15 दिवसात पाऊस झाल्यावर किंवा सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी शहरात सगळीकडेच मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं समोर आलंय. त्याकरता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समन्वय बैठकही घेतलेली. पोलिसांच्या मदतीला तातडीनं 800 वॉर्डन महापालिकेनं देण्याचा निर्णय घेतला.
पण वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याकरता अवजड वाहनांची शहरातून वाहतूक बंद करा असं पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं. पण आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही पत्रानंच उत्तर देत खड्डे बुजवण्यासाठीच्या 30 ठिकाणांची यादीच महापालिका आयुक्तांना पाठवली. त्या पाठोपाठ दुसरं पत्र लिहित बीआरटी मधून खासगी वाहनांनाही परवानगी देण्याची मागणी करणारं पत्र आयुक्तांना पाठवण्यात आलंय. आता एवढ्या पत्र प्रपंचानंतर तरी वाहतूक कोंडी फुटेल का असा प्रश्न पुणेकर विचारताय. तुम्ही काही सुद्धा करा आयुक्तांनी मिळून, पण पुण्यातली वाहतूक कोंडी तेवढी मिटवा. आम्हाला खूप त्रास होतोय रोज येऊन जाऊन करताना. खड्ड्यातनं तर गाडीचं नुकसान होतंयच आहे, पण वेळ पण खूप जातोय, टाइमपास पण खूप होतोय रस्त्याने. पोलीस कमिशनरांच्या ह्याच्यात वाहतूक पोलिसांनी काम करावं, वाहतूक पोलिसांनी देखील चौकात उभं राहून काम करावं, हे अपेक्षा आहे पुणेकरांची. ते जर चौकात उभे राहिले आणि रस्ते नीट झाले आणि जर खड्ड्यांचे प्रश्न मिटले तर वाहतूक कोंडी राहणार नाही. दोघांनी एकमेकांना पत्र लिहिण्यापेक्षा दोघांनी बसून नियोजन केलं पाहिजे पुणेकरांच्या नागरिकांसाठी. वाहतूक कोंडी दूर करण्याकरता प्रयत्न करण्याऐवजी अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर सुरू झाल्यानं वाहतूक कोंडीतून पुणेकर सुटणार की लेटर वॉरमुळे वाहतूक कोंडी अशीच होत राहणार हा प्रश्नच आहे. सचिव दर्जाचे अधिकारी एकमेकांना पत्र लिहून आपला मानापमान वसूल करायचा प्रयत्न करतात. दुसरीकडं पुणे महापालिकेमुळे खड्ड्यात गेलंय, तर वाहतूक कोंडी ही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे होतीये. याला जबाबदार कुठली एक यंत्रणा नाहीये, तर सामूहिकरित्या ही जबाबदारी या अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल, तरच वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा प्रश्न सुटू शकेल. केवळ पत्रास कारण की असं म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या सोयीकरता अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद असणं अपेक्षित आहे. त्यातही सचिव दर्जाचे अधिकारी जर मानापमानाचे मुद्दे मनात ठेवून पत्र प्रपंच करत असतील तर शहराचं काय होईल हे वेगळं सांगायला नकोच. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. विशेष महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षावरती मंगळवारी होणारी सुनावणी ही आता 4 आठवडे लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी ही 29 नोव्हेंबरला होणार आहे. पाहूयात सुप्रीम कोर्टानं नेमके काय निर्देश दिलेत ते. सत्ता संघर्षाची सुनावणी 4 आठवडे लांबणीवर. सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश. आता पुढे काय होणार? संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुनावणीमध्ये घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलंय. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. त्यानंतर आता 29 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शिंदे फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश. दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील बाजू मांडू शकतात. दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. मुद्दे हे मोजकेच असावेत. कोणत्या मुद्द्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे निश्चित करावं, जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाहीत. हे सगळं बीएमसी आणि ज्या काही लोकल बॉडीज इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वीच याचा निकाल लागला पाहिजे असा आग्रही मागणी आमची आहे. आम्ही त्याबद्दल हे करतोय, कारण ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं आमच्या वकिलांनी मांडलेल्या आहेत त्या सुस्पष्ट आहेत आणि त्याबद्दलची वक्तव्यसुद्धा किंवा ऑब्झर्वेशनसुद्धा मागील काही याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना पण तशा प्रकारच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. 4 आठवड्यात लिखित बाजू मांडावी लागणार. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख निश्चित करणार. ही सुनावणी 16 डिसेंबर आधी होणं आवश्यक, अन्यथा नव्या वर्षात ही सुनावणी होईल. 16 डिसेंबर नंतर कोर्टाला ख्रिसमसची सुट्टी. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सूत्र हाती घेणार. दोन्ही बाजूच्या वकिलांना सांगितलं की तुम्ही लेखी युक्तिवाद दाखल करा
आणि पुरावे सुद्धा करा आणि त्याला ती 29 नोव्हेंबर मुदत दिली, ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि एकदा ते संपल्यानंतर तिथे फ्रीज झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय घटनेच्या आधारे यावरती निर्णय देईल. आता 29 नोव्हेंबरकडे ठाकरे शिंदेंच्या पक्षासह राज्यातल्या तमाम जनतेच्या नजरा या सुप्रीम कोर्टाच्या नियोजित सुनावणीकडे लागलेल्या आहेत. तोपर्यंत दोन्ही पक्षांना कोणताही दिलासा मिळणार नाही. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. आगामी 29 नोव्हेंबरला आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सोबतच सर्व याचिकाकर्त्यांना आपलं लेखी प्रतिज्ञापत्र देखील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करायचं आणि सोबतच यामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती युक्तिवाद करायचा हे देखील 29 नोव्हेंबरपर्यंत निश्चित होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी 29 नोव्हेंबरनंतर कुठली दिशा घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेच्या मार्गावरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे. ही यात्रा केवळ 5 जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. भारत जोडोच्या मार्गावरून नेत्यांमध्ये संभ्रम. पृथ्वीराज चव्हाणांचा त्या मार्गावर सवाल. राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र या यात्रेच्या महाराष्ट्रातील मार्गावरून काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं समोर आलंय. भारत जोडोच्या मार्गाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल उपस्थित केलाय. हा रूट जाहीर कसा ठरलाय मलाही माहिती नाही. मला असं वाटतं की कन्याकुमारी आणि श्रीनगर असं गुगलमध्ये टाकलं असेल आणि शॉर्टेस्ट रूट कसा आहे तो काढला असेल, पण मला ते माहिती नाही. कारण मी टाकून बघितलं पण तो वेगळ्या दिशेने जातोय. तर त्याने तो का रूट धरलाय, लॉजिस्टिकचे बरेच प्रश्न असतील, काय असतील. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेडच्या देगलूरमध्ये भारत जोडोचं आगमन होणार आहे. मात्र या यात्रेत केवळ 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. आणि उलट बऱ्याच जणांनी आरोप असा केला की महाराष्ट्रात तुम्ही फार वेळ देताय. तो जो म्हणा 14-15 दिवस महाराष्ट्रात आहेत, पण तेवढंच आहे की फक्त 5च जिल्हे थेट कव्हर होतात आणि बाकीचे महत्त्वाचे जिल्हे हे राहत आहेत. आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तो संबंध देशाकरता निर्णय, तो काही महाराष्ट्राकरता नाही आहे. हा जो मार्ग आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ठरवण्यात आले. हे ठरवतात त्याप्रमाणे तेलंगणा, कर्नाटकमधून तेलंगणा आंध्रमध्ये गेले, आंध्रमधून ते महाराष्ट्रात आले. तो रूट तसा रूट पाहून आणतो त्यांच्या सोयीप्रमाणे आणि तो निर्णय जो काही झालेला आहे अलाइनमेंटचा तो चांगलाच झाला. नांदेडसाठी चांगलंच आहे. हे जवळ असो तर हे जवळ असो चांगलंच आहे ना, आपल्या काय पाहतो. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातल्या नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा. वेदांत, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारनं कोकणातील रिफायनरी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यावरून पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारसूत होणार रिफायनरी प्रकल्प. रिफायनरीसाठी सरकारच्या हालचाली. रिफायनरीवरून राजकीय कलगीतुरा. शिंदे सरकारनं आता कोकणात प्रस्तावित ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. राजापूरच्या बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात या ठिकाणी राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण कोकणात रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध काही लपून राहिलेला नाही. राज्यात भाजप शिवसेना युतीच्या सत्तेतही नाणारवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे. आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूने गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. तर राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे
हे स्पष्ट झालं पाहिजे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय सामना सुरू झालाय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरित तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय. 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शिंदे सरकार यामुळे काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना माओवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डॉक्टर गेठेंना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालेलं आहे. पत्रात माओवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. मुख्यमंत्र्यांनंतर आता त्यांच्या OSDला धमकी. डॉक्टर राहुल गेठेंना जीवे मारण्याची धमकी. माओवाद्यांचं लाल शाईत धमकीपत्र. धमकीची पोलिसांकडून दखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांकडून आली आहे. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासाची कामं सुरू केली. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉक्टर राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी माओवाद्यांनी डॉक्टर गेठेंना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामं सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामं वेगानं करण्याचे आदेश दिले. त्यानंतर डॉक्टर गेठे यांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा माओवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना टार्गेट केलंय. या धमकी पत्रात म्हटलं गेलंय, जय लाल सलाम, जय किसान. डॉक्टर राहुल गेठे यांना शेवटची धमकी. एकनाथ शिंदे यांचे अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांच्यामुळे आमचं खूप नुकसान होतंय. आम्ही लवकरच आमच्या मृत भावांचा बदला घेणार आहोत. जय नक्षलवाद, भामरागड एटापल्ली. CPI कमिटी. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली इथं विकास कामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक माओवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणलं. त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील माओवादी नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. याच नाराजीतून हे धमकीच्या पत्राचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आणि ह्या पत्रात हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है असं सुतोवाच करण्यात आलंय. तर नवी मुंबई पोलिसांना हे धमकीचं पत्र देऊन त्यांच्याकडून तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांमुळे राज्य सरकारनं अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आता सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. भाईजानच्या सुरक्षेबाबत सरकारचा मोठा निर्णय. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वाढत्या धमक्या. दबंग खानला आता Y+ सुरक्षा. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा खुलासा झाला. सिद्धूच्या आधीच लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला संपवण्याची योजना आखली होती असं समोर आलं. त्यासाठी त्याच्या पनवेल फार्म हाऊसच्या रस्त्याची रेकी देखील करण्यात आली. त्यानंतर पोलिसांचं तपास कार्य अजूनही सुरूच होतं. आता वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्याला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. कशी असते Y+ सुरक्षा? 11 जणांचं सुरक्षेचं कडं, कमीत कमी 2 कमांडो आणि बाकी सशस्त्र पोलीस. एक्स सिक्युरिटी पेक्षा अधिक मजबूत सुरक्षा.
सलमानच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलीस आणि राज्य सरकार चिंतित आहे. दिल्ली पोलिसांकडून सलमानला धमक्या दिल्या जात होत्या अशी माहिती वारंवार मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिली गेली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी सलमानवरील हल्ल्याबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले. दरम्यान आरोपींची केलेली चौकशी, त्यांनी दिलेले जबाब, तपास यंत्रणांच्या तपासावर आधारित तयार करण्यात आलेला अहवाल पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाकडे नुकताच सादर केला होता. त्यानंतर सलमानला पिस्तूलचा परवाना देखील देण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार सलमानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये येण्याचे आस धरत सीमावासियांनी कर्नाटक सरकारच्या स्थापना दिनीच काळा दिन पाळला. मात्र महाराष्ट्र सरकारनं सीमावासियांची दखल न घेतल्यानं त्यांच्यात एक प्रकारचा नाराजीचा सूर दिसला. सीमावासियांनी पाळला काळा दिन. मात्र सरकारकडून दखल नाही. आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी डरकाळी फोडत या भागातले मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून धडपडतायत. हा लढा उभारत असताना वारंवार कर्नाटक सरकार दडपशाही करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच याचा निषेध व्यक्त करत कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनालाच मराठी भाषिक सीमावासियांकडून दरवर्षी काळा दिन पाळला जातो. 1956 पासून 66 वर्ष झालं मराठी भाषिक हा लढा लढत आलेले आहेत आणि हा लढा हा आमच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरून एकजुटीने हा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढतो. 1 नोव्हेंबर रोजी आम्ही मूक सायकल फेरी त्या ठिकाणी निघते. मंगळवारीही या निषेध दिनाच्या आंदोलनात मराठी भाषिक मोठ्या संख्येनं सामील झाले. पुन्हा एकदा त्यांनी नव्यानं एल्गार पुकारत हा लढा बुलंद केला. मात्र यंदा महाराष्ट्र सरकारनं आपला प्रतिनिधी न पाठवल्यानं हा लढा काहीसा दुर्लक्षित झाल्यासारखा झाला. त्यामुळे आम्ही कुणाकडे बघायचं असा उद्विग्न सवाल सीमावासियांनी थेट महाराष्ट्र सरकारला केला. प्रश्न बेळगाव आणि कर्नाटकाचा नाही, तर प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा आहे. आणि निदान एका सीमा सत्याग्रहाची आम्हाला अपेक्षा कधी नव्हती. मी नाराजी व्यक्त करतोय, मी नाराजी किंवा रागात अजिबात बोलतो. प्रश्नासाठी काम केलेला माणूस जर असं म्हणत असेल तर आम्ही कुणाकडे असेल बघायचं. आज महाराष्ट्रात राष्ट्रपतीचं नाही, महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही का आला? सीमावासियांचा हा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत निदान हा परिसर केंद्रशासित करावा अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून मराठी भाषिकांकडून होतीये. तर महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्नी येत्या 4 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही राज्याचे राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सीमावासियांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या असतील असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मोरबी येथील मच्छू नदीवरती असलेला 100 वर्ष जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमाराला घडली होती आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती देखील घेतली. गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमाराला घडली होती. या घटनेत 140 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. मोरबी दुर्घटनेनंतर 2 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवीही होते आणि त्यांनी अपघाताची माहिती मोदींना दिली. दरम्यान
या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनेच्या सद्यस्थितीचा संपूर्ण आढावा देखील घेतला होता. पंतप्रधान मोदी हे सध्या 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावरती आहेत. या दुर्घटनेत राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील 12 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेवा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली होती. तसंच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलाय. पाहुयात याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ. किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर आरोप. एसआरए गैरव्यवहार प्रकरण भोवणार. मुंबईच्या गोमाता नगरमधील कथित एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा दादर पोलिसांनी त्यांची चौकशी केली तर भाजप नेते किरीट सोमय्याही या प्रकरणी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. आरोपी चंद्रकांत चव्हाण याच्याशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. ह्या इथे पण दादर पोलीस स्टेशनच्या FIRचा संबंध येणार. तिथे किशोरीताई पेडणेकर आणि चंद्रकांत चव्हाणांनी मिळून लाखो लोक म्हणजे करोडोचा गोंधळ केला आहे. इथे पण तेच आहे. इथेही किशोरदार पेडणेकर 6व्या मधला तळमधला ग्रॅप केलं होतं. चंद्रकांत चव्हाणांनी पण यात ग्रॅप केलेलं आहे. गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पात स्वस्तात घरं देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 4घांना अटक केली आहे. या आरोपींपैकी एका आरोपीशी पेडणेकरांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान सोमय्यांनी मंगळवारी चंद्रकांत चव्हाण राहत असलेल्या घराची पाहणी केली. या प्रकरणी आपल्याकडे आणखी काही गोपनीय माहिती असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. तर किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांचे सगळेच आरोप फेटाळून लावले. कर नाही त्याला डर कशाला, अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे. मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी, तुमच्या घड्याळात 2.5 तास नक्की झाले, पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्याच्यातलं 10% पण खरं नाही. गोमाता नगर एसआरए घोटाळा प्रकरणी जून महिन्यात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या गुन्ह्यात किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र राज्यात सत्तांतरानंतर तपासाची चक्र फिरली आणि पेडणेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकले. आता मात्र या प्रकरणावरून सोमय्या विरुद्ध पेडणेकर असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.